12वीचा निकाल लागल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे, जल्लोष आहे, ढोल ताशे वाजवले जातात. मात्र गोळवलकर महाविद्यालयामध्ये अगदी सुरुवातीपासून एक विद्यार्थी आहे जो ढोल ताशा वाजवतोय, पण त्याला स्वतःला खूप चांगले गुण मिळालेत. याच्याबद्दल त्याने कोणाला सांगितलंय की नाही, मला हाच प्रश्न पडलाय. हो, मी सांगितलंय बऱ्याच जणांना. आता मला 10वीत आता गोळवलकर शाळेमधून पासआउट झाल्यावरती मला 82.80% पडलेले आहेत. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यांचंही मार्गदर्शन खूप मोठे चांगलं आहे. त्याच्यासाठी क्लाससुद्धा लावलेला. आणि याच्यासाठी मी 21 अपेक्षित म्हणून वाचलेलं प्रश्नसंच आहे. तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी वाचला तर त्यांना 10वीत चांगले मार्क पडतील, कारण का त्याच्यात सगळं एकदम सुटसुटीत दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी फक्त परीक्षेच्या काही 10-5 दिवस आधीच फक्त अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरूनच मला एवढे टक्के पडले. आणि हा दर परीक्षेच्या वेळेस, म्हणजे 7वीची किंवा मग कुठली चाचणी किंवा कुठलीही परीक्षा, त्याच्या 5-10 दिवस मी आधीच अभ्यास करतो, म्हणजे जेणेकरून की ते लवकर आठवेल. आणि या सगळ्या मेथडचा वापर करून मी 82.80% मिळवलेले आहेत. तू ढोल ताशे तू पहिलंच बांधून थांबलेला होतास, कारण तुला तुझ्या मित्रांसाठी वाजवायचं होतं, पण तुला स्वतःला किती मार्क्स मिळतील असं वाटलं होतं? मला वाटलं नव्हतं की 80च्या पुढं पडतील. मला असं वाटलेलं की 75 तरी 75-80च्या वर पडायला पाहिजेत, आणि तेच झालं की 80च्या वर पडले. बरं, आता पुढे काय करायचं ठरवलंय? पुढं मी आता आर्ट्स घेईन फर्ग्युसनला, इन-हाऊस कोट्यानी. आणि मी आर्ट्स घेऊन NDA करेन, आर्मीमध्ये जायचा विचार आहे. NDA करून आर्मीमध्ये जाईन. आर्ट्स घेण्यासाठी तू घरच्यांना कन्व्हिन्स केलंयस का? कारण आर्ट्स म्हटलं की सगळ्यांना वाटतं ज्यांना काही येत नाही ते आर्ट्समध्ये जा, असा एक मेंटॅलिटी लोकांची तयार झाली आहे. हो. ॲक्च्युअलमध्ये जितके जास्ती जण आर्ट्स घेतील तेवढंच ते फायदेमंद आहे. कारण का आर्ट्स हा एक प्रॉपर, त्याच्यात तुम्हाला काय ज्या प्रश्न असतात, म्हणजे जी काही माणसं असतात की ज्यांना मनात खूप प्रश्न असतात की असं का घडलं, असंच का घडलं, ते तसं का नाही घडलं, यासाठी वगैरे, किंवा मग कुठलं नॉलेज अजून एक्स्ट्रा वाढायचं असेल तर त्याच्यासाठी आर्ट्स घेणं योग्य आहे. सायन्स तेही बरं आहे. त्याच्यात ज्यांना म्हणजे काही प्राणी पक्ष्यांविषयी काही माहिती असेल किंवा मग त्यांना अजून माहिती करून घ्यायची असेल तर ते मुलंही करतात सायन्स. माझा कल जो आहे तो सगळी कला, आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडला गेलेला आहे मी. त्याच्यामुळं मला आर्ट्स हा विषय घ्यायला आवडेल, कारण का आर्ट्समध्ये सगळा कला विषय वगैरे संपूर्ण आहे, आणि त्याच्यामुळं आर्ट्समध्ये मला तो स्कोप चांगला आहे. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स तुला, आणि पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. अशाच पद्धतीने या या शाळेमधले अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत, ज्यांना खूप काहींना कमी मार्क्स मिळाले तरी सुद्धा इथले जे शिक्षक आहेत ते त्यांना मोटिवेट करताना पाहायला मिळतात. 10वी हा केवळ पहिला टप्पा आहे, अजून पुढे खूप मोठं आयुष्य बाकी आहे. त्यामुळे जरी थोडेफार कमी मार्क्स मिळाले असतील तरीही खचून न जाता पुढच्या परीक्षांची चांगली तयारी सगळ्यांनी करावी, अशी सांगताना इथले सगळेच विद्यार्थ्यांचे पालक आणि त्याचबरोबर शिक्षक सुद्धा पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.